कारण भाजपची रणनीती अशी असणार आहे की आता मागची टर्म त्यांनी 5 वर्ष पुण्यामध्ये काढलेले चांगल्या प्रकारे. आता पुणेकरांनी त्यांना भाजपला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि चांगलं बहुमतात त्यांना सत्तेत परत आणलं. तर त्यामुळे भाजपसमोर एक आव्हान असणार की बाबा पुढची 5 वर्ष जे आहेत, पुढची 5 वर्षांची जी टर्म आहे त्यामध्ये चांगलं काम करून दाखवणं हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यासाठी एक ताकदीचा नेता लागणार आहे, ज्याला पुणे जवळून माहिती आहे, त्याच्या खाचखळगे माहिती आहे, त्यातले प्रॉब्लेम्स माहिती आहेत, त्यातले प्लस पॉईंट मायनस पॉईंट सगळे पक्षातले माहिती आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जो चालणारा नेता आहे अशा नेत्याला भाजप संधी देऊ शकतं. त्यामध्ये गणेश बिडकरांचं नाव मी प्रामुख्याने घेतोय. त्याचं कारण असं आहे की एक अनुभवी नेता आहे. त्यांचं पुण्यातलं राजकारण एक सर्वसमावेशक राहिलेलं आहे. सगळ्या पक्षामध्ये त्यांचं उठणं बसणं आहे, चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत आणि सगळ्या पक्षामधून त्यांना एक चांगला प्रतिसाद पण मिळतो. त्यामुळे कदाचित आणि भाजपचं जर सांगायचं झालं तर जे केंद्रीय मंत्री आहेत आणि पुण्याचे खासदार आहेत, ज्यांच्यावरती या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी होती, अशा मूल्यवानांचे ते खास म्हणून पाहिले जातात. दुसरं कारण म्हणजे फडणवीसांच्या पण ते अत्यंत जवळचे मानले जातात. आणि एकूण शहराचा जर आवाका पाहिला तर त्यामध्ये बिडकरांचा एक बिडकर कुठेतरी उजवे ठरतात असं आपल्याला दिसून येतं आहे. आणि बिडकरांची एक प्रामुख्याने दुसरी जबाबदारी म्हणजे एक अनुभव म्हणजे की बाबा त्यांचा जो संघर्ष राहिलेला, राजकीय संघर्ष राहिलेला आहे. कारण ते 5 वर्ष पूर्ण पाठीमागे म्हणजे राजकारणामध्ये बॅकफुटला होते, कारण दंगेकरांनी त्यांना मागच्या निवडणुकीत पराभूत केलं होतं. परंतु आत्ताचा जो त्यांचा विजय आहे तो जवळपास साधारणतः 9,15,000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक त्यांनी पूर्ण दमदार कमबॅक या पुण्याच्या राजकारणात केलेलं दिसून येतं. आणि आपण जर गेले मागचं 1 महिना 1.5 महिना जर आपण पाहिलं तर त्यात असं दिसून येतं की बाबा गणेश बिडकरांचं नाव जे आहे किंवा गणेश बिडकर जे आहे ते अति म्हणजे जास्त प्रकारे त्या पुण्याच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह पाहायला मिळाले होते. यातला अंतर्गत विरोध कुठला आहे का पक्षामधून त्यांना? अंतर्गत विरोध म्हटला तर धीरज घाटे आणि त्यानंतर शिवसेना जर सोबत घ्यायचं ठरलं पुणे महानगरपालिकेत तर दंगेकर पुन्हा एकदा आक्रमक होऊ शकतात. ओके. आणि धीरज घाटे पहिलं ऑप्शन का नाही तुमच्याकडे? धीरज घाटे आत्ता शहराध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा त्यांची टर्म सुरू आहे आणि फडणवीसांनी म्हणजे आमदार केलं, त्यांनी चांगली तयारी पण केली होती. परंतु कासब्यामधून त्यांना पुन्हा म्हणजे तिथे हेमंत रासनेंचं नाव पुढं आलं आणि त्यांना थोडं माघार घ्यावे लागले. परंतु आत्ता धीरज घाटेंचं नाव चर्चेत आहे, परंतु त्या मानाने एक सर्वसमावेशक चेहरा नाही, हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून धीरज घाटेंकडे पाहिलं जातं. परंतु सगळ्यांना सोबत घेऊन जर आत्ता भाजपचं राजकारण सुरू करण्याची जर फडणवीसांना म्हणजे तयारी दाखवली असेल फडणवीसांनी तर त्या ठिकाणी गणेश बिडकरांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल.